प्रसिद्ध क्रिकेटर विनोद कांबळे एका कार्यक्रमात गेलेले असताना त्यांनी दारू पिलेले अशा प्रकारचं दृश्य त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसलं आणि हा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे. मित्रांनो, सचिन तेंडुलकर जे आहेत ते त्यांना भेटायला गेले होते. बाजूला ते विनोद कांबळे एका खुर्चीवर बसले होते आणि त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर उठले आणि विनोद कांबळे यांना भेटायला गेले आणि एकंदरीतच ज्या टायमाला विनोद कांबळे सचिन तेंडुलकरच्या हातात हात देतात, अचानकच ते वरही पाहतात तर त्यांना सचिन तेंडुलकर हे दिसतात. त्या ठिकाणी सचिन तेंडुलकर यांचा हात विनोद कांबळे घट्ट पकडतात आणि बाजूला बसायला सांगतात. आता सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे एका सोबतच क्रिकेट शिकलेले आहेत. त्यांचे दोघांचे गुरु सुद्धा एकच होते. परंतु विनोद कांबळेची हालत आताच्या परिस्थितीला का झालेली आहे? नेमका त्यांना काही आजार आहे की दारू घेतात? एकंदरीतच या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओचे सत्य काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्या अर्थी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे हे एकाच गुरुकडे दोघं क्रिकेट शिकायचे. क्रिकेट शिकत असताना सचिन तेंडुलकर यांची परिस्थिती घरची चांगली होती, तर विनोद कांबळे यांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांची नाजूक परिस्थिती अशा प्रकारे होती, अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. आता मित्रांनो, ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळायचे ते डकणे प्लेयर म्हणून ओळखल्या जायचे आणि विनोद कांबळे हे उजवे प्लेयर म्हणून ओळखले जायचे. दोघांचीही फटकेबाजी ही एक नंबर असायची आणि एकंदरीतच सर्व जनतेचं लक्ष, सर्व खेळाडूंचं लक्ष त्यांच्याकडे लागायचं आणि फटकेबाजीतून तो त्यांचं दोघांचं कर्तृत्व दाखवायचे. आता दोघांचं क्रिकेटचं जे स्वप्न होतं ते काही प्रमाणात साकार झालं होतं. सचिन तेंडुलकर यांना मार्गदर्शन चांगलं मिळालं, त्यांची घरची परिस्थिती चांगली असल्या कारणाने ते कोणत्याही प्रकारच्या वाईट मार्गावर गेले नाहीत, एखाद्या व्यसनाआधी गेले नाहीत. परंतु विनोद कांबळे सोबत तसं काही घडलं नाही. विनोद कांबळे यांची परिस्थिती साधारण होती, त्या कारणाने त्यांचे जे मित्र असतील, शाळेतलं जे वातावरण असेल, शिक्षणाचं जे वातावरण असेल, ते फारसं चांगल्या लोकांसोबत गेलं नाही. त्यांना काही व्यसनाधीन लोक मिळाले आणि त्याच्यातून ते व्यसनाआधी गेले आणि हळूहळूच ते सुरुवातीला 20 ते 21 वर्षाचे असताना त्यांचं जे करिअर आहे ते तेंडुलकरच्या प्रमाणे ते चालले नाहीत. म्हणजेच क्रिकेटचं जे स्वप्न होते ते त्यांना त्या ठिकाणी त्यावरती ठाम राहता आलं नाही. परंतु हळूहळू त्यांची प्रगती झाली आणि क्रिकेट विश्वात त्यांनी विनोद कांबळे यांनी नाव कमावलं, सचिन तेंडुलकर यांनी नाव कमावलं. परंतु व्यसनाआधी गेलेले विनोद कांबळे यांची संगत असेल ती काही फारशी चांगली नसल्या कारणाने जे तिथपर्यंत पोहोचायचे ते तिथपर्यंत पोहोचले नाही. दोघांचे गुरु एकच, दोघांचे क्रिकेटचं स्वप्न एकच, परंतु हळूहळू ते शाळेच्या माध्यमातून असेल, शिक्षणाच्या माध्यमातून असून ते हळूहळू व्यसनाच्या आधी गेले आणि एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. परत त्यांचे मित्र आहेत, विनोद कांबळे ज्यावेळेस खाली गेले, म्हणजे त्यांच्या बंगल्यावरून खाली उतरले, मार्केटला गेलो असे सांगण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी एका गाडीचा सहारा घेत विनोद कांबळे त्या खाली बसले आणि बऱ्याच काही मित्रांनी त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडलं. त्या टायमाला विनोद कांबळे यांची त्या टायमाला सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की व्यसनाआधी आहेत, दारू घेतात म्हणून ते आता कदाचित चांगले राहिले नाहीत, अशा प्रकारची एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यांचं बोलणं जे आहे कुठंतरी अटकत होतं, कुठंतरी लडखडत होते आणि मित्रांनी विचारलं असताना त्यांना की नेमकं काय झालं बाबा, तुला दारू घेतोस का काय करतोस? आता ते थोडंफार तर सर्वांनाच माहीत होतं, परंतु त्यांच्या एक एन्जिओग्राफी झाली होती, त्यांच्या हृदयामध्ये 2 ब्लॉक होते, त्या कारणाने त्यांना दम आला आणि ते त्या गाडीच्या सहाऱ्याने बसले, अशा प्रकारे विनोद कांबळे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आता एकंदरीतच बरेच काही व्हिडिओ झालेले आहेत, व्हायरल झालेले आहेत. एकंदरीतच याच्या मागचं जे आहे ते आजार सुद्धा आहे, त्यांना ब्लॉकेज सुद्धा आहेत, त्याची एन्जिओग्राफी सुद्धा झालेली आहे. याचं कारण जे आहे ते सुरुवातीपासून काही प्रमाणात दारू घेतल्या कारणाने त्यांची हालत बेकार झालेली आहे आणि त्यांना असंही सांगण्यात आलं होतं की
की तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, त्यांचा खर्च जे आहे ते पूर्णपणे आम्ही उचलू. अ, तुम्ही व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुमच्या आम्ही पाठीमागे राहू. अशा प्रकारे सचिन तेंडुलकर असतील, कपिल देव असतील, त्यांचे सहकारी असतील, मित्रमंडळ असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांना सहारा देण्याचं काम हे करण्यात आलं होतं. परंतु ब्लॉकेज असल्याकारणाने ते आता परत विश्व क्रिकेटामध्ये परत येऊ शकत नाहीत. व्यसनाधीन गेले त्या कारणाने ते परत त्याच्यात येऊ शकत नाही. अशी कारणं दाखवत विनोद कांबळे यांनी कुठेतरी माघार घेतलेली आहे. आणि एकंदरीतच व्यसन एवढं फार वाईट आहे. क्रिकेटर असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, कोणताही पदवीधर असेल किंवा एखादा नोकरी वर्ग असेल, एखादा सर्वसामान्य व्यक्ती असेल, दारूच्या आहारी गेल्यानंतर पूर्ण त्यांचं करिअर हे नष्ट होते. त्यासाठी आपण व्यसनाच्या अधीन जाऊ नये. बाहेर कुठेतरी आपण आपल्या कार्याच्या स्वप्न साकार करण्याकरता कुठेतरी आपण ठाम राहिलं पाहिजे. मला तरी असं वाटते. तुम्हाला काय वाटते? विनोद कांबळे यांची परिस्थिती कशामुळे खराब झालेली आहे? बिमारीमुळे झाली, व्यसनाधीन झालेली आहे, की काय वाटते नेमकं कशामुळे त्यांची परिस्थिती आज सचिन तेंडुलकर विश्वाचे विश्वरत्न बनून बसलेले आहेत आणि तेच विनोद कांबळे आज एका एका रुपयाला मोहताज झालेले आहेत. त्यांची परिस्थिती सुद्धा नाजूक झालेली आहे. नेमकं याचं मागचं काय कारण आहे हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.